नाशिकमध्ये शिक्षणाच्या विविध प्रश्नांवरून NSUIने सरकार विरोधात आंदोलन छेडले। TET पेपर फुटी, शालार्थ ID घोटाळा आणि सरकारी शाळा बंद करण्याच्या निर्णयावर NSUIने आक्रमक भूमिका घेतली। प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिक्षण विभागाच्या कारभारावर टीका करत दादा भुसे, हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर NSUIने आरोप केलाय। शिक्षण क्षेत्रातील अनियमिततेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे नुकसान होत असल्याचा दावा आंदोलकांनी केलाय। TET पेपर फुटी आणि शालार्थ ID घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसंच सरकारी शाळा बंद होण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। आग्रही मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्यात आला होता। कारण असे की नीटचा पेपर फुटलेला असताना लागोपाठ TETचा पेपर राज्यामध्ये फुटणं हे दादा भुसेंच्या झोपलेले असल्याचं लक्षण आहे। दादा भुसे यांच्या कार्यकाळात 2000 मराठी शाळा बंद पडलेल्या आहेत। 17,500 मराठी शाळा या बंद पडण्याच्या उंबरठ्यावरती आहे। परवा तेरवाची बातमी आहे, 40,000 शाळांमध्ये देवेंद्र फडणवीस सरकार, दादा भुसेंचं यांचं सरकार मध्यान्ह भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अपयशी ठरत आहे। पुरोगामी महाराष्ट्रामध्ये, समृद्ध महाराष्ट्रामध्ये ही वेळ प्राथमिक शाळांवरती यावे ही दुर्दैवाची बाब आहे। यापुढे जाऊन तुम्ही बघतात की चंद्रकांत पाटलांच्या नेतृत्वात असलेलं उच्च तंत्र शिक्षण खातं हे पूर्णपणे प्रायव्हेटायझेशनच्या एक मोठं कार्टल राज्यामध्ये चालवत आहे। क्लस्टर विद्यापीठांच्या माध्यमांमधून राज्यामध्ये गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना उच्च तंत्र शिक्षणाचे चांगल्या कॉलेजेसमधले प्रवेश हे पूर्णपणे थांबवण्यात येत आहे। महाराष्ट्र नाही तर देशभरातील सगळ्या शिक्षण व्यवस्थेचं वाटोळं करायचं काम भाजप सरकार करत आहे। गेल्या मागच्या 12 वर्षामध्ये 95,000 शाळा बंद पडल्या असा सरकारचाच अहवाल आहे। ही अत्यंत वाईट आणि गंभीर बाब आहे। या सगळ्या याच्यामध्ये जर सरकारी शिक्षण संपून जाणार असेल आणि गोरगरिबाच्या विद्यार्थी जर कुठे अदानी अंबानी रामदेव बाबाच्या शाळेत जाणार आहे का? महाराष्ट्रातल्यामध्ये 17,000 शाळा बंद करण्यामध्ये सरकार एकदम अग्रेसिव्ह आहे। हे 3 शिक्षण मंत्री महाराष्ट्रात आहे। जे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आहे ते या देशामधल्या सरकारी शाळा कशा बंद होतील आणि फॉरवर्डच्या शाळा कशा सुरू होतील यासाठी प्रयत्न करत आहेत। जे उच्च शिक्षण मंत्री आहे चंद्रकांत पाटील, हे पुणे जेव्हा शिक्षण मंत्री होण्याच्या अगोदर पुणे विद्यापीठाची रँक 200च्या आसपास होती, ते शिक्षण मंत्री झाल्यानंतर ती रँक साधारणतः 700-800च्या घरात आली। ते शिक्षण मंत्री असं उत्तर देतात की तिथे विद्यापीठामध्ये मुलं आंदोलन करतात म्हणून रँक घसरली। ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की सरकारी विद्यापीठं बंद कशी पडतील आणि ते ऑटोनॉमस कशी करता येतील, ते खाजगी दावणीला कशी बांधता येतील यासाठी चंद्रकांत दादा पाटील काम करतायत। मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा NSUI कडून देण्यात आलाय। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।